नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर त्यामध्ये मित्रांनो आता असं होणार आहे की कला आणि अद्वैत आता एकमेकांच्या अगदी जवळ यायला सुरुवात करतात। त्यांचे तू ममचे भांडण जरीही सुरू होत असले तरीही मात्र कला आणि अद्वैत एकमेकांचा स्वीकार करत असतात, संकटाच्या वेळी एकमेकांची साथ देत असतात। परंतु आता कला ही अगदी खंबीरपणे संकटात अद्वैतच्या अगदी एक बायकोच्या हक्काने उभी राहते। तर आता कला आणि अद्वैत मित्रांनो जेथे ज्या गावाला कोकणामध्ये गेलेले असतात आणि तेथे जाताना त्यांची गाडी ही त्यांना आता जायचं असतं की कुठे दिवेआगरला, परंतु गाडी ही मध्येच एका गावामध्ये बंद पडते आणि आता गाडी बंद पडली म्हणून आता कुठे जायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो। त्यामुळे ते पायी चालत जातात आणि पायी चालत गेल्यानंतर मात्र त्यांना तेथे एक गाव भेटतं। त्या गावामध्ये खूप काही असा त्यांचा आदर सन्मान होतो, परंतु त्यात मात्र आता तेथे एक मुलगी असते आणि त्या मुलीने मात्र एक खूप असा प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन तिने आपल्या राहुल सोबत मिळून केलेला असतो। कारण अद्वैतला यात कसं फसवायचं आणि सर्व प्रॉपर्टीचा मालक इकडे कसा व्हायचा, सर्वांची मन कसं जिंकायची। कारण आता चांदेकरांचे जे काही अगदी कलेक्शन आहे तर त्यामध्ये सर्व काही आपणच सर्व करतो, आबांच्या नजरेमध्ये कसं उंचवायचं आणि स्वतःला सिद्ध करून कसं दाखवायचं आणि परत चांदेकरांची सर्व प्रॉपर्टी घशात कशी घालायची, असा ह्या रोहिणी आणि राहुल यांचा डाव असतो। परंतु सरोजचा यावर विश्वास नसतो, ती राहुलला कधीही विश्वास इतकं ठेवायला जबाबदार नसते। आणि एक दिवस मात्र आता अद्वैत हा आणि कला ही खूप एकत्र असतात। कारण आता सरोज ही अद्वैतला म्हणत असते की अरे दिवेआगरच्या जी काही डील आहे ते प्रोजेक्टची तू सुद्धा आता काही काळजी घेतली नाही। अरे त्या प्रोजेक्ट त्या डीलसाठी तुला जायचं होतं, परंतु तेथे मात्र राहुल गेला, तू राहुलच्या बोलण्यावर विश्वास ठेवला। अरे तू इतका विश्वास त्यावर ठेवू नको, आणि जर त्याने काही असं करून ठेवलं आणि अचानक मात्र ती डील आपल्याला मिळाली नाही तर इतका मोठा हा प्रोजेक्ट आपल्याला मिळण्या वाचून आपलं खूप मोठं नुकसान तर होईल, परंतु आपली बेइज्जती सुद्धा होईल। कारण चांदेकर मेन्शनला आता सर्व काही जगामध्ये अगदी मस्त अशी हे दर्जा आहे। त्यामुळे आता मात्र जर राहुलने हे सर्व काही एका कारणामुळे चूक करून ठेवली तर मात्र मग आपल्याला काही ती निस्तरता लवकर येणार नाही। आणि जरीही आपण चूक निस्तरली परंतु असं डील आपल्याला परत नाही मिळू शकत, कारण आपली बेइज्जती तेवढी झालेली असेल, आपलं नाव खराब होईल। त्यामुळे तू राहुलवर जास्त विश्वास ठेवू नको। कारण आत्ता मी तुला आजचा प्रकार घे, तुला मी ऑफिसमध्ये अगदी पाहणी करण्यासाठी बोलवलं होतं। जे काही त्या प्रोजेक्टच्या फायली आहे ते सर्व काही व्यवस्थित चेक करायला सांगितलं होतं, तुला मेल वगैरे करून सर्व काही मी पाठवले सुद्धा होते, परंतु तू मात्र ऑफिसमध्ये न आता तू तर मला म्हटलं होता तब्येत बरोबर नाही आणि आई मी आता खूप असं थकलेलो आहोत, मला तर असं वाटलं होतं की तू बराच वेळ ड्रायव्हिंग केली त्यामुळे तू दमला असेल, परंतु मी तुला काही म्हणले नाही। परंतु तू त्या मुलीसोबत कुठे गेला होता, कारण आता कला नेमकं कुठे जाते यावर आता अद्वैतचा डोळा ठेवून लक्ष असतं, नक्कीच काय सुरू आहे, नक्की कोणाला भेटते। आणि माझ्या देखत ती अशी चोरी म्हणजे असं घाबरल्यासारखे फोन लपवून ठेवते आणि फोन घेत नाही, फोनवर व्यवस्थित बोलत नाही, नक्की ही कुणाला भेटते, काय करते, म्हणून तिची पाहणी करण्यासाठी तो तिच्यावर अगदी वॉच ठेवून तिच्या मागे जातो। आणि त्यावेळेस मात्र आता सरोज विचार करते की हा हिच्या मागे इतका करतो, नक्की काय झालं असेल। आणि त्यात मात्र आता रोहिणी ही सरोजचे कान भरत असते की अगं तू कितीही काही कर सरोज वहिनी, परंतु अद्वैत मात्र त्या कलाच्या प्रेमात अगदी आंधळ झालेला आहे, सतत तो त्या कलाच्या मागे पुढे करत असतो। परंतु आता मात्र राहुलने अद्वैत आणि सरोजचं हे बोलणं ऐकलेलं असतं, त्यामुळे त्याला आणखीन अगदी नवीन असं जाळ म्हणजे पसरवायचं असतं आणि त्यात अद्वैतला अडकून द्यायचं असतं। ते म्हणजे आता राहुलने हा प्लॅन केलेला असतो की त्या मुलीसोबत, कारण त्या मुलीला अद्वैत आवडलेला असतो आणि अद्वैतला कसं आता आपल्याशी ओढायचं म्हणून तिने राहुलशी 2 हात केलेले असतात। आणि आता राहुल आणि त्या दोघांचंही संभाषण सुरू असतं, परंतु त्या मुलीने आता असा एक आरोप अद्वैतवर केलेला असतो, परंतु अद्वैतला या संकटातून कला वाचवणार असते। कलाला माहिती असतं की अद्वैत त्या रात्री आपल्यासोबत होता आणि त्याने कितीही जरी भांग ताडी पेलेली असली तरी त्याला ती भांग चढलेली नसते। आणि
कितीही तो अगदी स्वतःला सावरू सुद्धा शकत होता आणि मी सुद्धा अगदी जरी प्यालेले होते तरी सुद्धा मला ती काही चढलेली नव्हते, कारण मी कमी पेलेले होते. परंतु अद्वैतने त्या दिवशी रात्री काही केलेले नाही, त्याची साक्षी, पुरावा आणि एक. तेव्हा आता राहुलच्या ह्या प्लॅननुसार ती मुलगी आता लगेच पोलीस स्टेशनला येते आणि पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांवर केस म्हणजे टाकते अद्वैतवर आणि पोलिसांना म्हणत असते की ह्या अद्वैत चांदेकर आहे, त्याने त्या रात्री माझ्यावर मोलेस्टेशनचा म्हणजे दबाव आणलेला आहे आणि त्याने हा प्रकार केलेला आहे. तेव्हा आता ही मुलगी हे सांगते, हे खरं वाटतं म्हणून ते लगेच अद्वैत चांदेकर यांच्या घरी येतात आणि अद्वैत चांदेकर कोण आहे असे विचारतात. तेव्हा अद्वैत बाहेर येतो. अद्वैत म्हणतो की काय झालं इन्स्पेक्टर साहेब, मीच आहे ना अद्वैत चांदेकर. तेव्हा मात्र आता अद्वैत चांदेकर म्हणतात की ह्या मुलीला तुम्ही ओळखतात का. तेव्हा आता अद्वैतचं लक्ष देतं की आपण ही मुलगी आपल्याला तिकडे त्या गावाकडे भेटली होती आणि गावाकडे भेटल्यानंतर आता मात्र ती आपल्या घरापर्यंत कशी पोहोचली, तिला कोणी पत्ता दिला. तर त्या मध्ये मात्र आता अद्वैत विचार करत असतं की हो, इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की मी त्या मुलीला ओळखतो, परंतु ही तर आम्हाला गावात भेटली होती आणि त्या गावातील लोकांनी आमचा खूप छान असा पाहुणचार सुद्धा केला. माझ्यासोबत कला सुद्धा होती, कला चांदेकर. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ह्या मुलीचं असं म्हणणं आहे, त्यांनी तुमच्यावर आरोप केले की तुम्ही त्यांना मॉलिस्ट केलं असं म्हणणं आहे त्यांचं. मात्र आता जेव्हा इन्स्पेक्टर साहेब असे बोलतात तर अद्वैत म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब, अहो तुम्ही हे काय बोलता, मी असं काही केलेले नाही, मी अद्वैत चांदेकर आहे, द ग्रेट अद्वैत चांदेकर. मी असं काही करेल हे शक्य आहे का, मी असं काही केलेले नाही, कदाचित तुमचा काहीतरी गैरसमज होता असेल, मी असं काही केलेलं नाही. अद्वैत त्या मुलीला म्हणतो की तुम्ही असं का वागतात, तुम्ही माझ्यावर असे घाणेरडे आरोप का करतात. मी कोकणात म्हणजे तिकडे तुमच्या गावात राहिलो होतो, आलो होतो, परंतु अशी मी तुमच्याकडे वाकडी नजर सुद्धा करून पाहिलेलं नाही आणि तुमचा आणि माझा काही संबंध सुद्धा नाही, तरी सुद्धा तुम्ही माझ्यावर असं मॉलेस्टेशनचा आरोप का केला. तेव्हा अद्वैत हा अगदी गडबडून गोंधळून जातो आणि तेवढ्यात आता कला ही खंबीरपणे आता अद्वैतच्या समोर येऊन उभी राहते आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते की काय बोलतात इन्स्पेक्टर साहेब, अहो तुम्ही माझ्या नवऱ्यावर असे आरोप कसे करू शकतात आणि त्या रात्री मी माझ्या नवऱ्याच्या सोबत होते, त्या रात्री काय घडलं आणि काय नाही हे सर्व मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल, परंतु माझ्या नवऱ्यावर तुम्ही कोणतेही असे घाणेरडे आरोप नाही करू शकत. त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब विचारतात की नक्की ह्या का म्हणजे ह्या कोण आहेत. तर अद्वैत म्हणतो की माझी बायको कला चांदेकर. तेव्हा कला म्हणते की हो, आणि ज्या रात्री ह्या मुलीने जे काही असे घाणेरडे आरोप केले ना, त्या रात्री मी माझ्या नवऱ्यासोबत तेथेच होते आणि एक साक्षी पुरावा आणि जी काही अद्वैतची बायको आहे त्या नात्याने मी सांगू शकते की मी माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, त्याने असं काही केलेलं नाही. जरी तो ताडी प्यालेला असला तरी सुद्धा तो अगदी स्वतःला सावरू शकत होता आणि मी तर कायम 24 तास त्याच्यासोबत होते, तो असा कुठेही गेलेला नाही आणि त्यानं असं काही घाणेरडा प्रकार केलेला नाही. आम्ही दोघेही एकमेकांच्या सोबत होतो आणि दोघेही एकमेकांना अगदी सोडलेलं सुद्धा नाही, म्हणून ही मुलगी जे काही बोलते ना ते अगदी खोटं बोलते. तेव्हा मात्र कला त्या मुलीला बोलत असते की अशी कोणती मुलगी आहे की स्वतःच्या चारित्र्यावर अगदी शिंतोडे उडून घेऊ शकते, कारण माझ्या नवऱ्याने काही केलेले नाही हे तुला सुद्धा माहिती आहे आणि मला सुद्धा चांगलं माहिती आहे. अगं तू कितीही त्याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न जरी करत असली ना तरी सुद्धा मी त्याला पूर्णपणे पाहिलं होतं की तुझी नजर माझ्या नवऱ्यावर कशी होती. अगं तू तर पूर्णपणे माझ्या नवऱ्याला अगदी जवळ ओढत होती आणि तरी सुद्धा तो अद्वैत चांदेकर आहे तुझ्या जवळ सुद्धा आलेलं नाही आणि तुझ्याकडे त्याने जरी बघितलं असलं तरी सुद्धा मात्र कॅप्चर तू करण्याचा प्रयत्न करत होती. अद्वैतने असं काही तुला केलेलं नाही. कला म्हणते की कुणाच्या सांगण्यावरून तू हे सर्व करते, कोणी सांगितलं तुला हे सर्व करण्यासाठी. तेव्हा ती मुलगी म्हणते की मी खोटं बोलत नाही, जे काही खरं घडलं ते मी तुम्हाला सांगते. तेव्हा कला म्हणते की तू खरं बोलते, काय खरं बोलते सांग बरं. अद्वैत एकही सेकंद मला सोडून कुठे गेलेलं नाही आणि तरीवर म्हणते की तू असं आरोप माझ्या नवऱ्यावर करते. तेव्हा मात्र आता आबांना सुद्धा खूप टेन्शन येतं. आबा म्हणतात की हा सर्व काय प्रकार आहे. तर आता कला म्हणते की आबा आजोबा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, असं काही झालेलं नाही. ही मुलगी कुणाच्या तरी सांगण्यावरून असं मुद्दाम करते, कारण त्या गावात आम्ही गेलो होतो, ही मुलगी सुद्धा तेथे होती, परंतु ती अद्वैतच्या मागे पुढे करण्याचा खूप असा प्रयत्न करत होती, पण मी तिला अद्वैतच्या जवळ सुद्धा ढुंकून दिलेलं नाही आणि
अद्वैतने जरीही ती ताडी प्यायलेली असली तरी सुद्धा अद्वैत तिच्याकडे गेलेला नाही, कारण मी अद्वैतच्या सोबत होते. अगदी एक अशी साक्षी पुरावा मी आहे की मी अद्वैतला एका सेकंदाने सुद्धा कुठे बाजूला जाऊन दिलेलं नाही. ही मुलगी जे काही बोलते ना ते अगदी खोटं आहे हे आता मी पुरावेसह हिला सिद्ध करून दाखवणारच आहे. तेव्हा आता कला त्या गावकऱ्यांनी त्यांचा आदर सत्कार किती केला आणि काय काय केलं हे सर्व काही आता आजोबा आणि पोलीस इन्स्पेक्टर साहेब यांना सर्वांना सांगते. त्या गावातील सर्व काही मंडळी अगदी चांगले होते आणि आम्ही नवरा बायको चांगले आहोत, एकमेकांसाठी किती आम्ही परफेक्ट आहोत असं त्या गावातील लोकांनी आम्हाला सांगितलं सुद्धा. आमचा प्रेमाने आदर सत्कार केला, कौतुक केला आणि आम्हाला तोंड भरून आशीर्वाद सुद्धा दिला. परंतु हीच एक मुलगी होती की हिच्या मनात नक्की काय होतं, कारण ही कधीही आमच्यावर अशी आनंदी सुद्धा झाली नाही. तिने आम्हाला असं म्हणजे व्यवस्थित सन्मानाने सुद्धा त्या गावामध्ये अगदी वागून दिलं नाही. परंतु जेव्हा आम्ही एकत्र असायचो तेव्हा ही मुलगी अगदी अद्वैतकडे एक नजर करून पाहत राहायची. परंतु तेव्हाच मी तिला ओळखलेलं होतं की नक्की हिच्या मनामध्ये काहीतरी आहे म्हणून. परंतु मी तेव्हा लगेच सर्वांसमोर अद्वैतला तिच्या जवळ सुद्धा जाऊन दिलेलं नाही आणि असं काही करून सुद्धा दिलेलं नाही. मी माझ्या डोळ्यांनी अगदी अद्वैतच्या हातामध्ये हात धरून अगदी आम्ही त्या झोपडीमध्ये झोपायला गेलो होतो. परंतु अद्वैत एक सेकंद सुद्धा मला सोडून कुठेही गेलेला नव्हता. हे जे काही केलं ते कोणीतरी नक्की हिला सांगितलेलं आहे, नक्की कुणाच्या तरी सांगण्यावरून ती हे सर्व करते. तेव्हा मात्र आता यामध्ये राहुलचा असा हात असतो की नक्की आता हा अद्वैत जर आतमध्ये गेला तर प्रॉपर्टीवर आपला ताबा होईल, चांदेकरांच्या घरामध्ये आपलं राज्य असेल म्हणून सर्व चांदेकरांचा कारभार आपल्या हाताने चालेल. अद्वैतला कितीही सर्वजण अगदी मानत असले तरी सुद्धा माझ्यावर कुणाचा विश्वास नाही, इतकं मी मेहनतीने काम करतो. परंतु आता मात्र ह्या अद्वैतला जेलमध्ये पाठवायचं म्हणजे पाठवायचंच असं आता ठरवलेलं असतं. आणि आता सरोजला सुद्धा असं वाटत असतं की जरी अद्वैत जेलमध्ये गेला तर ह्या मुलीला मी घराच्या बाहेर काढू शकते. परंतु आता मात्र त्या मुलीने कितीही खोटे आरोप केलेले आहे, आता कला ते सर्व सिद्ध करून दाखवणार असते. तेव्हा आता सरोजला राग येतो. सरोज म्हणत असते की बघितलंस का अद्वैत, अरे ह्या मुलीमुळे आज तुला ही वेळ आली, तुला जेलमध्ये जायची वेळ ह्या मुलीने तुझ्यावर आणली तरी सुद्धा तू तिच्या मागे पुढे करत असतो. असं काय आहे त्या कलामध्ये? आणि कलाला म्हणते की हो तुझ्याचमुळे, तू जर त्या दिवशी त्याच्यासोबत तिकडे दिव्यागरला गेली नसती तर हे सर्व काही घडले नसते. तेव्हा आता कला म्हणत असते की अहो सरोज मॅडम, मी जर त्याच्यासोबत गेले नसते तर आज मात्र त्याला असे जो काही तो संकटात अडकला असता तर त्याला कोणी सोडवले असते. तुम्ही कितीही मला जाऊन देण्याचा प्रयत्न न करीत होत्या, परंतु नियतीच्याच मनात होते की आम्ही दोघांनी एकत्र जावे आणि पुढेही असं काहीतरी होणार होतं आणि त्याची साक्षी पुरावा मी अद्वैतच्या कामी येणार होते. म्हणूनच देवी आईने आता असा संकेत पाठवला असणार आणि त्यामुळेच आम्ही दोघं एकत्र गेलो आणि एकमेकांच्या सोबत होतो. आम्ही एकमेकांची साथ एक सेकंद सुद्धा सोडली नाही. तरी सुद्धा आता ह्या मुलीने जे काही आरोप केले तिला मी ते सिद्ध करून दाखवतेच. तेव्हा आता सरोजचा पूर्णपणे फडशा उडवलेला असतो आणि राहुलची तर पूर्णपणे आता बोलती बंद होते, कारण आता ही कला पुन्हा ह्या अद्वैतच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. अद्वैतला तर हिने जेलमध्ये जाऊन सुद्धा दिलं नाही तरी सुद्धा आता पोलीस म्हणतात की काही झालं तरी ह्या मुलीने जे काही आरोप केलेले आहे तर ते अद्वैत चांदेकरांच्या विरुद्ध आहे, त्यामुळे आता मात्र आम्हाला त्यांना न्यावे लागेल. तर कला म्हणते की तुम्ही जरीही त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जरी नेलं परंतु तुम्ही त्यांना लॉकमध्ये नाही टाकू शकत. माझ्याकडे जे काही पुरावे आहे ते पुरावे मी तुम्हाला देणार आहे, कारण आता तेथे जे काही घडलेले आहे ते प्रसंग त्या गावामध्ये मला पुन्हा जावे लागेल आणि पुन्हा जे काही अद्वैत म्हणजे अविरोधी आहे आणि ही मुलगी कसं खोटं बोलते हे मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतेच. आणि हे सर्व जे काही करते ना ते कुणाच्या सांगण्यावरून करते हे लवकरच मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेल. तेव्हा मात्र आता अद्वैत एकही शब्द बोलत नसतो. अद्वैत म्हणत असतो की कला खरंच किती खंबीर आहे, आपल्या कायम ती पाठीशी उभा राहते. त्याला आता कलाचा खरंच अभिमान वाटत असतो की कितीही माझ्यावर संकट आले तरी सुद्धा कला ही माझी मदत करत असते आणि आम्ही दोघं मिळून जे काही करतो ते अगदी अगदी छान छान असं होतं. तेव्हा आबांना सुद्धा आता कलाचा खूप असा विश्वास असतो. आबा म्हणत असतात की कला, अंबाबाईचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, तू काही घाबरू नको आणि तुझ्या नवऱ्याला तू
तू आता या संकटातून वाचव. कला तूच आता अद्वैतला या संकटातून वाचवू शकते आणि या चांदेकर कुटुंबावर जे काही आता संकट आलेलं आहे त्यात तूच आता मार्ग काढू शकते आणि या कुटुंबाला तू वाचवू शकते. तेव्हा कला ही सर्वांना म्हणत असते की तुम्ही काही काळजी करू नका, मी आता लवकरच लवकर सर्व काही अद्वैतला बाहेर काढते. तेव्हा कला ही अद्वैतची आय विटनेस आणि एक पत्नी या नात्याने सर्व काही साक्षी पुरावा दिल्यामुळे आता मात्र ही जी काही अद्वैतवरची केस आहे तर ती मात्र आता पोलिसांना माघार घ्यावी लागते आणि कलाने असे त्या गावामध्ये जाऊन खूप काही असे आय विटनेस वगैरे सर्व काही पुरावे गोळा केलेले असतात आणि त्या रात्री अद्वैत आणि कला एकमेकांच्या सोबत होते याचं जे काही CCTV फुटेज त्याने आता ह्या पोलिसांना दाखवलेलं असतं. त्या दिवशी काय काय घडलं काय काय नाही हे सर्व काही आता CCTV फुटेजमध्ये पोलिसांनी पाहिल्यानंतर मात्र त्या मुलीला आता सर्वांच्या समोर खाली मान घालावी लागते. परंतु हे तिने का केले आणि कशासाठी केले हे मात्र आता ती मुलगी आता कला तिच्याकडून सांगून घेणार असते की नक्की तू असे का वागली, काय गरज होती तुला ही सर्व वागण्याची. तेव्हा मात्र आता त्या मुलीसोबत एक काही प्रकार घडलेला असतो आणि त्या मुलीला सुद्धा आता कला संकटातून कशी वाचवते आणि जे काही हे कारस्थान कोणी केले त्या कारस्थानामागे कुणाचा हात आहे तर हे सर्व राहुलने केलेले आहे. म्हणून आता राहुलला पुराव्याशिवाय आता कला ही सर्वांच्या समोर कसं घेऊन येते. कारण जेव्हा आता दिवेआगरला गेलेले असतात कला आणि अद्वैत, परंतु आता मात्र ती मुलगी जी काही आहे तर तिला मात्र आता राहुलने तेथे पाठवलेलं असतं आणि ते पण आता राहुलचे गर्लफ्रेंड आहे यामुळे तिने आता हे मुद्दाम नाटक केलेलं असतं आणि यात अद्वैतला अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंतु एका अंबाबाईची आणि तिची साथ देवीआईची कृपा म्हणून आपली कला या संकटातून अद्वैतला वाचू शकते. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.